हॅलो स्टुडंट, गुड नाईट. आता आपण ऑनलाईन पिरियडचं वेळ बदलवलेली आहे. सर्वांनी लक्षात ठेवा, हीच वेळ ठेवणार. सो दिस इज द टाईम विच इज गोईंग ऑनलाईन, बरोबर की नाही? तर तुम्हाला हे इंग्लिशचं टॉकिंग राहणार आहे, स्पीकिंग इन इंग्लिश ॲज फार ॲज ग्रामर इज कन्सिडर. ग्रामरनुसारच आपण बोलायचं, ग्रामरनुसारच चालायचं. 3 टेन्स लक्षात ठेवायचे: प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. त्याचे 4-4, 4 3 आर 12. मग तो प्रोग्रेसिव्ह असेल, मग तो सिम्पल असेल, किंवा तो पास्ट प्रोग्रेसिव्ह, बरोबर नाही, परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट असेल. पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह असेल. कसा? ही हॅड बीन गोईंग टू स्कूल. आता ही हॅड रिटर्न, पास्ट परफेक्ट. आणि प्रेझेंट ही हॅज रिटर्न, म्हणजे फक्त हॅज लागेल आणि पास्टच्या पुढे हॅड लागेल. आणि प्रोग्रेसिव्ह विल हॅव बीन, नाही का? पण ह्यावंच येईल, सीच्या पुढे आणि हीच्या पुढे पण ह्यावं येईल. तर हे स्पीकिंग. आता एक महत्त्वाचं, तुम्ही हेल्पिंग व्हर्ब असेल, हेल्पिंग व्हर्ब माहिती आहे तुम्हाला? कॅन, शॅल, विल, बरोबर, टू, हे सगळे डू, डीड, डू, डज. हेल्पिंग व्हर्ब कुठे लावायचे आणि भूतकाळ कुठे आपण वाक्यात फिट करायचा, बरोबर? पास्ट टेन्स. आता बघा हे वाक्य: आय हॅव टू डॅश डॅश लेटर. आय हॅव टू डॅश डॅश लेटर. काय? राईट, रोट. आय हॅव टू रोट अ लेटर. टू येईल का रोटच्या आधी? सुरुवातीला टू येईल का? नाही येणार. म्हणून हे एवढं लक्षात ठेवायचं की तो पास्ट टेन्स आहे आणि इथं व्हर्ब आहे. टूच्या अलीकडं काय येईल? राईट, WRIT. आय हॅव टू राईट अ लेटर. मग आता सांगा, यू हॅव टू प्लेड येईल का वर्क येईल? प्लेड तर प्लेचा पास्ट टेन्स आहे, बरोबर. आणि वर्क हे वर्ब आहे, म्हणून टू वर्बच येणार. म्हणून यू हॅव टू वर्क, इथं वर्क येईल. फार सोपं इंग्लिश आहे. अजून सोपं सांगेल. फक्त डेली यू हॅव टू एक्सप्लेन टू इन फ्रंट ऑफ युअर फ्रेंड. स्पीक विथ युअर फ्रेंड. आय हॅव टू गो. बघा, टू गो, टू डॅश डॅश. आता टू आलेलं आहे, इथं पुणे आहे, इथं जंपड आहे. आता इथे तर पास्ट टेन्स आहे, जंपड तर येऊ शकत नाही, म्हणून विलेजचं नाव येईल टू पुणे. काय होईल? टू पुणे. आहे की नाही? किती मजा आहे. व्हेरी एन्जॉयफुल इंग्लिश. दे हॅव नॉट टू देअर. बघा, दे हॅव नॉट टू देअर. स्टे हे किंवा वाकडे काय माहिती. वाकचा वाकडे तर पास्ट टेन्स आहे, स्टे, बरोबर. म्हणून व्हर्ब आहे आणि इथं काय येईल? स्टे येईल. स्टे काय येईल? स्टे येईल, बरोबर. इथं स्टे येईल. आय हॅव नॉट टू डॅश डॅश एनिथिंग. आय हॅव नॉट टू डॅश डॅश एनिथिंग. डीड आलं आणि डू आलं आहे. डूचा भूतकाळ डीड. कसं करणार आता? डीड तर येऊच शकत नाही, म्हणून डोळे झाकून डू, आहे की नाही? डू, इथे डू आलं. आय हॅव नॉट टू डू एनिथिंग. मला काहीच नाही करायचं. आय हॅव नॉट टू डू एनिथिंग. आय हॅव टू राईट अ लेटर. मला पत्र लिहायचं आहे. आय हॅव टू वर्क. मला काम करायचं आहे. आय हॅव टू वर्क, मला काम करायचं आहे. आय हॅव टू गो टू पुणे. मला पुण्याला जायचं आहे. राव काय, व्हॉट आर यू सेइंग मी? आय हॅव टू गो पुन्हा नाव असं बोलायचं तुम्ही. आता ते म्हणलं, दे हॅव नॉट टू स्टे देअर.
अरे ते तिथं थांबणार नाही बाबा, झोपडपट्टी आहे, शिकलेले लोक नाही, दुसरी तिसरीचे लोक आहेत, ते तिथं थांबू शकत नाही. म्हणून आम्ही एज्युकेटेड आहे. दे हॅव नॉट टू स्टे देअर, म्हणून आम्ही तिथे थांबू नाही शकत बाबा, आमचं नाही जमत. ओके. आय हॅव नॉट टू डू एनिथिंग. डू मग काय, आय हॅव नॉट टू डू एनिथिंग म्हणजे डूचा भूतकाळ डीड आहे म्हणून डीड नाही. आता पुढचं सांगा. आय हॅव नॉट टू लॉफ्डे इट ए. काय करणार बघा बो, लॉफ्ड येईल का? अरे कसलं लॉफ्ट, त्याचा भूतकाळ येतो. आणि मग ईट, मग काय येईल? ईट, EAT ईट, बरोबर. आता तुम्ही शेवट सांगा. आय वॉन्ट टू डॅश डॅश यू समथिंग. आय वॉन्ट टू डॅश डॅश यू समथिंग. ते आलं आहे ब्रॅकेटमध्ये, गिव आलं आहे आणि पेड आलं आहे. पेड म्हणजे तर पैसे देणे, पेचा भूतकाळ पेड. टू पेड, कोणाला पैसे देतो रे? हे हॅव टू पेड, पेड तर येऊच शकत नाही. कसं येईल पेड? टू आधी आहे म्हणून त्याचं व्हर्ब येणार गिव, GIVE. आता सांगा बरं एक छोटंसं, याचा अर्थ काय होतो? आय वॉन्ट टू गिव यू समथिंग. मला तुला काहीतरी द्यायचं आहे. काय द्यायचं आहे? गिव समथिंग. आय डोंट नो बट आय वॉन्ट टू डू समथिंग. आय वॉन्ट टू गिव समथिंग. समथिंग म्हणजे काय? काहीतरी द्यायचं आहे. आता सांगा. आय हॅव टू डॅश डॅश, आय हॅव टू डॅश डॅश यू. काय होईल? आय हॅव टू डॅश डॅश यू. होमवर्कला घ्या लिहून. आय हॅव टू डॅश डॅश काय यू. कंसात आहे मीट. काय? मीट. आणि सेड, SAID सेड. मग काय मीट होईल का सेड होईल? सेड तर सेचा भूतकाळ आहे, पास्ट टेन्स ऑफ द से. ओके. एन्जॉय माय फ्रेंड्स, लव्हिंग अँड